नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर युरोप आणि चीन मध्ये आधुनिक शेती प्रत्यक्ष पाहण्याकरिता मिळाली तर आणि या अभ्यास दौऱ्याकरिता शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तर होय मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 2026-27 करिता परदेशी अभ्यास दौऱ्याची सुवर्ण संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोण अर्ज करू शकतो, कोणत्या देशाचा अभ्यास दौरा होणार, किती अनुदान मिळणार, कोणती कागदपत्रे लागणार आणि शेवटची तारीख काय आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत। पण सर्वप्रथम बघू की ही योजना काय आहे। शेतकऱ्यांना विकसित देशातील आधुनिक शेती, कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, निर्यात व्यवस्था आणि कृषी प्रदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। या अभ्यास दौऱ्याचा उद्देश आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकणे, उत्पादन वाढवण्याच्या पद्धती समजून घेणे, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात व्यवस्थेचा अभ्यास करणे आणि शेतकऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवणे। कोणत्या देशाचा दौरा करता येणार आहे त्यापैकी पहिला म्हणजे युरोप। आपण युरोपचा दौरा करू शकता, ज्यामध्ये आपल्याला फळबाग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय याची माहिती या दौऱ्या दरम्यान मिळणार आहे। दुसरा देश म्हणजे चीन। या दौऱ्या दरम्यान आपल्याला अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन वाढवणाऱ्या पद्धती आणि कृषी प्रदर्शन ॲग्रिकल्चर एक्सपो दौऱ्याच्या दरम्यान आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे। अर्ज कोण करू शकतो? हिंगोली जिल्ह्याकरिता 5 शेतकऱ्यांची या दौऱ्यासाठी निवड होणार आहे। यामध्ये एक महिला शेतकरी, एक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि 3 इतर शेतकऱ्यांची निवड या दौऱ्यासाठी होणार आहे। यामध्ये प्राप्त अर्जाची छाननी करून जिल्हा स्तरावर या दौऱ्यासाठीच्या शेतकऱ्याची निवड ही केली जाणार आहे। मित्रांनो, या योजनेकरिता आपल्याला शासनाकडून किती अनुदान मिळणार आहे? या दौऱ्याकरिता आपल्याला 50% किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि उर्वरित जो काही खर्च होणार आहे आपला, तर तो खर्च आपल्याला स्वतः करावा लागणार आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? सर्वप्रथम आपला पासपोर्ट असणे आवश्यक आहे, त्यानंतर आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, आपली 7/12/8, त्याच्यानंतर शिधा पत्रिका म्हणजेच राशन कार्ड आणि आपलं बँक पासबुक कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत आपल्याला जोडायची आहेत। हा जो अर्ज आपल्याला करायचा आहे तर तो कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026। मित्रांनो, यापूर्वी आपल्याला हा अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज कुठे करायचा आहे? आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला हा अर्ज आणि त्यासोबत आपल्याला जी कागदपत्रे सांगितली त्याप्रमाणे आपल्याला कागदपत्रे ही त्यासोबत जोडायची आहेत। शेतकरी मित्रांनो, जर आपण आधुनिक शेती करण्याची इच्छा बाळगत असाल, नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष आपण पाहू इच्छित असाल आणि आपल्या शेतीमध्ये बदल घडवू इच्छित असाल, आपण ही सुवर्ण संधी बिलकुल चुकवू नका आणि आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आजच अर्ज करा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा। धन्यवाद।